आता कसं आहे की जसं तुम्ही हे मी म्हंटल की तुमचे चक्र झाले, तुमचे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय झाले, तर आपल्या शरीरात परत 3 ग्रंथी आहेत. विष्णू ग्रंथी, अच्छा, हा रुद्र ग्रंथी आणि ब्रह्म ग्रंथी. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश परत शरीर. त्रिदेव सगळे आपल्या आतच हा. आहेत. आणि म्हणून कसं आहे की काहीही आपण करताना, जसं आपण, मला सांगा की आपण देवाची पूजा सगळेजण रोज करतो, शरीराची पूजा कोणी केलेली बघितली का? नाही. तुम्ही जेव्हा ही सगळी स्वर म्हणता तेव्हा तुमच्या शरीरात असलेल्या देवतेची पूजा होते. अरे वा, किती छान कन्सेप्ट आहे. आणि हा त्या विचारच देवता, इतका वेगळा आहे की आपण सगळ्यात निग्लेक्टेड तर स्वतःचं शरीर हा, असतं. कारण आपण कसं जाऊ दे माझं असंच आहे, हो. माझं काही बरंच होत नाही, पण आपल्या शरीराची पूजा आपण करत नाही ना. जेव्हा आम्ही हे सगळं शिकवलं तेव्हा लोकांना इतकं आश्चर्य वाटलं, बापरे शरीराची पण पूजा असते. कारण तुम्ही जेव्हा स्वर म्हणता आहात रोज, ती स्वर म्हणजे तिथे ती देवता बसलेली आहे आपल्या शरीरात. तुम्हाला एक माहिती असेल की आपल्या शरीरात या देवता बसल्या असतात, या केव्हा जागृत होतील? आपण जर काही करत असेल तर. आपण हे जे काही दोघं बोलतो आहोत ते याच्याने जागृत नाही होत आहे, हे सामान्य पद्धतीने आहे. कारण यात जे आहे ते स्वर पकडल्या जात नाहीये आणि आपण मधून बोलतो आहोत. आपण ही जेव्हा साधना करतो तेव्हा अ पासून ज्ञ पर्यंत येतो, बरोबर त्याला कनेक्टेड अशा गोष्टी करतोय, म्हणून ते साध्य होतं. याचं कारण असं की हे साध्य होण्यामागे पण तेच कारण आहे. कारण तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता आणि ती सातत्याने करत गेले तर त्याचे फायदे होतील. आता मी जेव्हा म्हंटल तुम्हाला की याच्यात देवता आहे, तर त्या देवता म्हणजे जर कोणी म्हटलं की कुठे आहे देवता, दिसेल का? शक्य नाही. पण आपल्या शरीरातल्या, आता तुम्हाला इडा, पिंगला, सुषुम्ना या सगळ्यांना माहिती आहे, पण काही 14 ग्रंथी जे आहेत त्यांच्याकडे मेन काम दिलंय. जसे डिपार्टमेंट्स असतात प्रत्येकाकडे, तसे त्या ग्रंथी त्या याच्यातल्या आपल्या ज्या हे असतात चक्र, त्याला जोडल्या जातात आणि त्या चक्रातून आपल्याला सगळं व्हायब्रेशन्स मिळतं. आणि हे जेव्हा जमायला लागतं तेव्हा मग तुमच्या चेहऱ्यात बदल होतो, तुमच्या बोलण्यात बदल होतो. कारण काय? तर तुमच्या या सगळ्या रोजच्या याच्यामुळे, साधनेमुळे हे तुम्हाला बदल आलेले दिसतात. जसं तर तुम्ही म्हणतात की स्वरांमुळे बदल होतो का? नक्की बदल होतो. म्हणजे जर तुम्ही नियमितपणे जर हे करत राहिलात तर तुमच्यात बदल होणारच.